माझा मितवा भाग 6। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ऋतूला रात्री उशिरा जाग आली। अजूनही थकवा जाणवत असला तरी ताप उतरल्यामुळे जरा हुशारी आली होती। तिची चाहूल लागताच शेजारी पेंगुळलेल्या प्रिया आणि तनू लगेच उठल्या। तनूने तिला व्यवस्थितपणे भिंतीला टेकवून बसवलं, तिचं ब्लँकेट सारखं केलं। यू ओके? तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रिया म्हणाली। मानेनेच होकार देत ती भिंतीला मागे टेकून बसली। हे बघ, आता आराम करायचं हं। 2 दिवस सुट्टी टाकायला सांगितली आहे डॉक्टर काकांनी, तिला समजावणीच्या सुरात तनू म्हणाली। 2 दिवस? अजिबात गरज नाही। आय एम ॲब्सोल्युटली ओके। आणि हो प्रिया, माझ्या घरी सांगितलं नाही ना? ते उगाच 2 दिवस तिकडे बोलावतील आणि मग पुन्हा लग्न, स्थळ, मुलं, उगाचच कटकट। अबोला होता तेच ठीक होतं असं वाटतंय, ती वैतागत म्हणाली। नाही ग बाबा, फोन आला होता घरून, पण म्हटलं झोपली आहे। उद्या कर तूच फोन, ओके? हां करते। तरी मी तुला सकाळी म्हणत होते नको जाऊस, पण तू ऐकणार नाही कधी। एक बरं की तुझा तो कलिग होता सोबत, नाहीतर अवघड झालं असतं नाही सगळं? तिला पाणी देत तनू म्हणाली। हो ग, त्याचं ते वर माझ्या सेक्शनला येणं अगदी अनएक्सपेक्टेड होतं। तो आला काय, थांबला काय, स्ट्रेंज। खरं तर आमचं इतकीही चांगलं बोलणं नाही की त्याने मला क्लिनिकपर्यंत पोहोचवावं। मला नसतो खरं त्याचा काही प्रॉब्लेम, पण तोच वाकड्यात शिरतो नेहमी। तिचा आवाज अजूनही क्षीण होता। पण खरं सांगू ऋतू, मी थोडाच वेळ बोलले त्याच्याशी, पण खूप प्युअर, वार्म असा वाटला। म्हणजे तू म्हणते तसं खडूस, वाकड्यात शिरणारा नाही वाटला। हिज आईज व्हेअर फुल ऑफ इमोशन्स। त्याच्या डोळ्यात किती काळजी होती तुझ्यासाठी। मला तर वाटतं। वाहवत जाऊन बोलता बोलता ती अचानक थांबली। तसं तिचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत ऋतू म्हणाली। काय वाटलं? उठून उभी राहत मिश्किलपणे हसत मस्त आळस देत ती म्हणाली। काही नाही, उगाचच आपलं। ऋतूसाठी आणलेलं सूप व्यवस्थित ठेवत प्रिया म्हणाली। असं नाही हं, तुला काय वाटलं ते सांगायलाच हवं, असं अर्धवट नको बोलत जाऊस। अर्धवट वाक्यांचे खूप अर्थ निघतात। तिच्या बेडवर झोपत ती म्हणाली। काही नको, तिला ज्या गोष्टी पटत नाही त्या तिला का सांगायच्या? हातातलं सूप थोडं ढवळत हळूवारपणे हसत ऋतू म्हणाली। तनू, हे खूप ऑब्व्हियस आहे। तुला वाटत असेल की त्याला मी आवडते म्हणून। नाही, असं वाटलं की त्याची ती त्यावेळची अस्वस्थता पाहिली असतीस तर तू नक्की त्याच्या प्रेमात पडली असतीस। तिच्या ह्या वाक्यावर प्रिया आणि तनू दोघीही हसल्या। तिला एक उशी मारत प्रिया म्हणाली। बोलले? लव्हेरिया स्पेशालिस्ट डॉक्टर बोलले। प्रियाकडे बघत हसून ऋतू म्हणाली। अगं, डॉक्टर तरी टेस्ट करतात, मग रोगाचं निदान करतात, पण तनूने एक लव क्लिनिक टाकलं तर डोळे बघूनच तुला 100 डिग्री प्रेम झालाय। तुला फक्त बारीक बारीक फ्लर्ट आहे। अरे, तुम्हाला किती जास्त क्रश झालाय, तुम्ही पत्ते पाडा असं सांगतील। तिच्या ह्या विनोदावर दोघेही खडखडून हसल्या। तसं अचानक काहीतरी आठवल्यासारखं तनू थांबली आणि म्हणाली। ये जोक्स पार्ट, ऋतू त्याने तुला जाग आल्यावर एक मेसेज टाकायला सांगितलाय ग। हातात उगाच फोन घेऊन गोल फिरवत ती म्हणाली। जाऊ दे ग, असंच म्हटलं असेल। इतक्या रात्री कुठे मेसेज करू? आणि बाय द वे, ह्या माणसांची जीहेप आहे रेवू। प्लीज कर मेसेज, त्याने हेल्प केली यार तुला, तनू जागेवरूनच ओरडत म्हणाली। ऋतूने फोन चेक केला। शोकेस ट्रेनी, शोकेस ऑफिशियल, यारी दोस्ती, कितीतरी ग्रुपवर भरपूर अपडेट्स होते आणि वेदचे आर यू ओके मॅसेज होते। अर्धा तासाच्या गॅपने एक तर अवघ्या मिनिटापूर्वीचा होता, प्लीज अपडेट। तिला हसू आलं। हातात फोन होता आणि डोक्यात विचार सुरू होते। इतके दिवस झाले सोबत आहोत, पण कधी याचा पर्सनल मॅसेज नाही। ट्रेनी ग्रुपवर मात्र डिस्कशनमध्ये नेहमी माझ्या विरुद्ध, आणि आज पहिल्यांदा पर्सनल मेसेज टाकलाय, तोही काळजीने। मुली आजारी असल्यावरच मुलं जास्त हळवे होतात का? तनूला हसले खरं तर,
पण तो सोबत होता तेव्हापासून खूप सिक्युअर आणि पॅम्पर्ड वाटत होतं. इनफॅक्ट छान वाटत होतं. किती गोंधळ उडवून दिलाय ह्या मुलाने आयुष्यात. नेमकं काय होतंय तेही सांगता येत नाही. सोबत हवीहवीशी वाटते एवढं मात्र नक्की. थोडा विचार करून तिने रिप्लाय केला, येस आय एम ओके, थँक्स फॉर ऑल युअर हेल्प. लगेच रिप्लाय आला, वूड यू माइंड इफ आय कॉल यू नाऊ. तिला उगाच धडधडलं. तनू आणि प्रिया त्यांच्या बेडवर होत्या. तिने हळूच तनूला आवाज दिला, तनू तो म्हणतोय कॉल करू का, सांग ना, बोलू का. बोल की, सांग त्याला तू ओके आहे, काळजी करू नको. कधी नव्हे त्या उत्सुकतेने ती आतल्या बेडरूममध्ये गेली. तिने मॅसेज केला, आय वोंट माइंड. काही क्षणात त्याचा कॉल आला. हॅलो. ती तीक्ष्ण पण गोड आवाजात म्हणाली, हे हाऊ आर यू. यू आर स्टील साऊंडिंग व्हेरी लो. नो आय एम फाईन. काय म्हटले डॉक्टर, किती दिवस आराम सांगितलाय. हाय, फीवर होता, 2 दिवस सांगितलंय आराम करायला. पण इतका आराम कोण करतं. उद्याची सुट्टी टाकेन फक्त. कर की आराम. तुझ्या वाचून काय अडतंय का शोकेस मीडियाचं. बघते. बाय द वे खूप खूप थँक्स. आपलं अगदी कॅज्युअल बोलणंसुद्धा नसताना तू एवढी मदत केली. मला ट्रेनिंगचे दिवस आठवून गिल्टी फील होतं यार. खूप भांडले ना. चालायचंय. त्याचा आता काही विषय नाही आहे. डोंट थिंक सो मच. आता ताप नाही आहे ना. नाही, आता अगदी ओके. ओके देन, चल ठेवू. अजून थोडा वेळ बोलला तर काय बिघडेल याचं, असं तिला उगाच वाटून गेलं. मनावर दगड ठेवून मुद्दाम आवाजात सहजता आणत ती म्हणाली, हो हो चल बाय, मीही आराम करते. बाय. 1 मिनिटाच्या पाज नंतरही दोघांनी फोन ठेवला नव्हता. ती अजूनही फोनवर आहे हे समजून तो म्हणाला, हॅलो, काय झालं, ठेवतेस ना, काय सांगायचं आहे का. नाही, ऐकायचंय. आपसुकपणे बोलून गेल्याने ती दचकलीच आणि तिने डोक्याला हात मारत जीभ चावली. शी, काय बोलून गेलो आपण. काय, अगं व्यवस्थित ऐकायला नाही आलं. तो बारकाईने तिचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करत होता. अरे काही नाही, ते तुझं जॅकेट, ते सांगत होते, माझ्याकडेच राहिलं. वेळ मारून नेत ती म्हणाली, ठीक आहे ग, दे भेटल्यावर. तो काही विषय आहे का. पुन्हा एक पॉज. हॅलो, ऐकते ना, तो शांतपणे म्हणाला. ऐकते ना, फक्त बोलायला काही सुचत नाही आहे. याकवड होतंय जरा. असं तुझ्याशी कॅज्युअल बोलायची सवय नाही आहे. त्याचं काय आहे, तू थोडा खडूस आहे ना. ती निरागसपणे पटकन बोलून गेली आणि हे आपण असं काय बडबडतोय हा विचार करून तिने पुन्हा डोक्याला हात मारला. खडूस, मी. खडूसवर जोर देत तो म्हणाला, हे असं खडूस बोलतानाही नक्कीच क्यूट दिसत असणार. एक हलकंसं स्माईल त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. नाही, मीन्स तसं नाही. खडूस म्हणजे आपलं कधी पटलं नाही ना एकमेकांशी, म्हणून मी तुला खडूसच म्हणते. ओके खडूस, आणि अजून काय काय म्हणतेस. तो हळुवारपणे म्हणाला. आय एम स्टुपिड, ती गोड आवाजात म्हणाली. अजून. तिला डोळे मिटून आठवायचा प्रयत्न करत तो म्हणाला. रात्रीचं शांत स्वप्नाळू वातावरण, फोनच्या दुसऱ्या बाजूला कधी हवासा वाटणारा, कधी अनोळखी वाटणारा तो, आणि त्यात त्याचं असं हळूवार मोरपीस फिरवल्यासारखं बोलणं. तिच्या काळजात धडधडायला लागलं. थोडी घाबरली देखील. हे कुठेतरी भलतीकडेच वळतंय. उगाच गुंता वाढेल, आवरायला हवं. ती सावरली. बस, सध्या तरी एवढंच. चल ठेवू का फोन. झोपते आता, आणि तुलाही उशीर होईल, ऑफिसला जायचं आहे ना. हो, ॲक्च्युली खूप वेळ झालाय. झोप आता, काळजी घे. बाय, गुड नाईट. तोही सावरला. इच्छा नसताना फोन ठेवून ती झोपायला गेली खरी, पण झोप येणार तरी कशी होती. त्याच्या एक एक शब्दामधून काय काय अर्थ निघत होता हा विचार करत तिचा उशिरा डोळा लागला. टी सेक्शनला नेहमीप्रमाणे गर्दी होती. जय आणि रेवाची मस्ती बडबड चालू होती.
वेद डोळे मिटून खुर्चीला मागे टेकून बसला होता. वेद, काफी गार होतंय. जय त्याला हलकेच हलवत म्हणाला. वेद, कशाला रात्री उशिरापर्यंत जागरण करत असतोस रे? जेव्हा पाहावं तेव्हा ऑनलाईन. तिच्या आवाजात काळजी होती. बाय द वे, तो रात्रभर ऑनलाईन असतो हे बघत तू का साक्षात जागी असतेस रेवा? जयने तिला चिडवलं. तसं लाजेने गोरीमोरी होत तिने जयला एक चापट मारत ती म्हणाली, व्हेरी स्मार्ट जय, पण बऱ्याच वेळा मी रात्री ईबुक वाचत असते म्हणून मला माहीत आहे. हो का? दिवसभर वेदांची पारायणे आणि रात्री ईबुकांचे? वा, आयुष्याची साक्षात लायब्ररी झाल्यासारखं वाटत असेल नाही तुला? तो हसत म्हणाला. दोघांची बडबड ऐकून वैतागत वेंगुडलेल्या डोळ्यांनी जयकडे बघत वेद म्हणाला, ए साक्षात, किती वेळा सांगितलंय तुला तिला असं चिडवू नकोस म्हणून? आमची निखळ मैत्री खपत नाही का तुला? काहीही टॅग काय लावतोस? निखळ मैत्री ह्या शब्दाने रेवाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. ती कसनूस थोडंसं हसत म्हणाली, बघ ना कसा आहे हा, काहीही बोलतो. रेवू, तू पण गप्प बस. काय प्रताप करून ठेवलास काल? ऋतुजाचे रिस्पॉन्स क्लिअर केलेस आणि म्हटलीस सलोनी आहे वर तिच्यासोबत. पण सलोनी तर लगेच गेली. ती एकटी होती सेक्शनला आणि आजारी होती. हाय फीवर होता तिला. मी वेळेवर वर गेलो नसतो आणि कॅब करून तिला दवाखान्यात नेलं नसतं तर काय झालं असतं माहीत नाही. हे त्याचं बोलणं ऐकून मात्र रेवाला राग अनावर झाला. डोंट टेल मी वेद, तू त्या ऋतुजाला मदत केली. पूर्ण ट्रेनिंग पिरियडमध्ये किती एफोर्ट्स केलाय तिने तुला. आपलं प्राईज गेलंय तिच्यामुळे आणि तू? रेवू, ट्रेनिंगच्या भांडणाचा बदला अशा प्रकारे घेणं कुठल्याच सबबीवर योग्य नाही. नॉट डन ॲट ऑल. तिच्या जीवावर बेतलं असतं तर काय केलं असतं आपण? तो पुन्हा तिला शांतपणे समजावत म्हणाला. रेवा प्रचंड चिडलेली होती. वेद काल तिच्यासोबत होता. तिला दवाखान्यात घेऊन गेला. ही गोष्टच तिच्या पचनी पडत नव्हती. आता भांडणं होऊ शकतं असा अंदाज घेत सावरासावर करत जय म्हणाला, रेवा, मला पटतंय वेदचं. ती एकटी होती, आजारी होती. तिला काही झालं असतं तर? माहीत असूनही काही केलं नाही म्हणून केवढा गिल्ट बसला असता. बरंच झालं हा तिथे प्रकटला ते. वेद, ती किती ओसपाट आहे माहीत आहे ना तुला? शी, मला पटतच नाही आहे. तू असं कसं वागू शकतो? ती बेचैन झाली होती. तिला शांत करत वेद म्हणाला, रेवू, तिच्या जागेवर कुणीही राहिलं असतं तरीही मी हेच केलं असतं. अशा वेळी भांडणं, राग, खुन्नस विसरायचं असतं. ओके, ह्यावर मला काहीच म्हणायचं नाही आहे. ती रागाने ताडताड निघून गेली. वेद, नक्की ऋतुजाच्या जागेवर दुसरी कुठलीही मुलगी असती तर तू हेच केलं असतं. जयनेही पिच्छा पुरवला. ऑफकोर्स जय, अँड यू नो दॅट राईट. ते आहेच, पण मदत केल्यावर काळजी करत असं रात्रभर जागरण पण केलं असतंस? त्याच्या पेंगुळलेल्या डोळ्यात बघत जय म्हणाला. त्याच्या प्रश्नाचा रोख बघून त्याच्या डोळ्यात बघायचं टाळत तो म्हणाला, चल, खूप काम पेंडिंग आहे. लंचला भेटू. पाठमोऱ्या वेदकडे तो बघतच राहिला. उरलेला दिवस तसा शांतच गेला. ऋतुजा आज समोर नव्हती म्हणून तरी रेवाचा राग जरा शांत होता. आज लंच देखील शांततेतच झालं. रोजसारखी मस्ती नव्हती. काहीशी रुखरुख लावतच तो दिवस संपला होता.